रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनो वेधिला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी टकीची ठेले किंवा पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेदिला माझा. आरती ज्ञान राजा विठ्ठला. टाळी वाजवा म्हणजे टाळी. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. देवराया दंडवत तुझे पाया. ज्ञानेश भगवान विष्णू, ज्ञानेश भगवान विष्णू. निवृत्तीर भगवान हरः, सोपाना भगवान ब्रह्मा. मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. तेवी मी जे जे बोले, ते ते प्रभू तुमचे शिकविले. मनवोनी अवधारी जो आपुले,
आपण देवा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आया वार करे संताच्या 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 वार करे पायावरी या वारकरी संतांच्या आता मज साहे थे करावे देवा घेईन तुझी सेवा सकळ गोवा उगवोनी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनु वेदिला माझा आरती ज्ञानराजा प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग जनार्दन स्वामीचे काही शिष्यांपैकी एक मुख्य शिष्य आहेत. जनार्दन स्वामीचे 3 मुख्य शिष्य आहेत. कोणते कोणते आहेत? एक सर्वांना माहिती आहे, एका जनार्दनी. दुसरे जने जनार्दनी आणि तिसरे रामा जनार्दनी. आणि रामा जनार्दन महाराजांचा अभंग आरती स्वरूपातील अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. आजच्या अभंगामध्ये रामा जनार्दन महाराज माऊली ज्ञानोबारायाची आरती गातात. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ती नैमित्तिक आहे. कशाला म्हणायचं नैमित्तिक? काहीतरी निमित्तानं जे कार्य केले जातंय त्याला नैमित्तिक कार्य असं म्हणतात. मग आज काय निमित्त आहे? आज महान पर्वकाळ आहे. आपल्या वारकरी संप्रदायातील एक महान पर्वकाळ म्हणजे आजचा दिवस आहे. काय पर्वकाळ? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून 24 पर्वकाळ आहेत. किती आहेत? एका वर्षात येणारे सांगायलो. किती? 24 पर्वकाळ आहेत. आणि दुसरे 5 महापर्वकाळ आहेत. म्हणजे असे एकूण किती झाले? 29 झाले. 20 अधिक 9 किती झाले? मग जो 20 अधिक 9 जो धरतो त्याला वैष्णव म्हणायचं. काय म्हणायचं? जो 20 आणि 9 धरतो त्याला काय म्हणायचं? कोणते कोणते आहेत? तर दर 15 दिवसाला येणारी एकादशी, महिन्यात 2, 12 महिन्यात 24. दुसरे 5 एकादश उपवास कोणते आहेत? तर दुसरे 5 उपवास असे नाथ महाराजांना सांगितले भागवतात. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती राम नवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र विठाला विठाला. 5 उपवास सांगितले दुसरे धरायचे. नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी आणि 5वी महाशिवरात्र. 5 उपवासाचं महत्व असं आहे महाराज. एका उपवासाला 18,000 एकादशीचं पुण्य एका उपवासाला भेटते. किती? 18,000 एकादशी एका तराजूत ठेवायच्या. आणि एक उपवास, या 5 उपवासापैकी कोणता एक उपवास घ्यायचा आणि ते एका तराजूत ठेवायचा, त्याची बरोबरी होती. म्हणून हे 29 उपवास जो धरतो
त्याला वैष्णव म्हटलेले, पण त्या 29 मधील आज महापर्व काळ आहे. कोणता आहे? आज पाशांकुशा एकादशी. कोणती आहे? पाशांकुशा. कशाला म्हणायचं पाशांकुशा? जी पापावर अंकुश ठेवते ना तिला पाशांकुशा म्हटलेलं आहे शास्त्रानं. आजची जर एकादशी धरली, भगवान विष्णूचं आणि तुळशीचं जर पूजन आजच्या दिवशी आपण केलं तर पापावर अंकुश ठेवला जातो. आजच्या एकादशीचं एवढं महत्व आहे. माणसाच्या प्रत्येकाकडून कोणतं ना कोणतं पाप होते महाराज, कळत न कळत रोज पाप होत असतात. मग त्या पापावर जर अंकुश ठेवायचा असेल तर आजच्या एकादशीचं व्रत धरायचं सांगितलंय. विठाला विठाला. एकादश कशी धरायची मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतच आलेलं आहे, पण आज एकादशी असल्यामुळं प्रत्येक वेळेस मला सांगणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? मी नेहमी दृष्टांत सांगत असतो की इथं सगळी टीम, आता हॉस्पिटलमधली टीम बसलेली माझ्या समोर. हे सगळे परभणी आयुष्याची माणसं आहेत. यांच्याकडे जर एखादा तापीचा पेशंट जर गेला तर तुम्ही त्याला औषध नाही, माझ्याकडे ध्यान द्या. तुमच्याकडे जर तापीचा पेशंट आला राजूभाऊ, कोणती गोळी देतात तुम्ही? पॅरासिटामॉल, बरोबर आहे. बरं, एकदा आला आणि दुसऱ्यांदा त्याची जर ताप नाही उतरली, दुसऱ्यांदा आला, कोणती गोळी देणार तुम्ही? म्हणजे पॅरासिटामॉल देणार, फक्त वरचं व्हर्जन देताल तुम्ही, पावर जास्त देतील, पण गोळी तर पॅरासिटामॉल देताल ना. पण कुठपर्यंत देणार तुम्ही ती गोळी? जोपर्यंत त्याची ताप कमी होत नाही तोपर्यंत. तसं आम्ही तुम्हाला एकादशीचं महत्व कुठपर्यंत सांगणार? जोपर्यंत तुम्ही आम्ही सांगितल्यानुसार धरीत नाही तोपर्यंत सांगित राहणार. विठाला. तसं कशी धरायची एकादशी हमेशा सांगतो, पण तरी आज सांगावं लागणार आहे. का? त्याचं कारण आहे आपला आणखीन इलाज झाला नाही. इलाज झाला की आम्ही सांगणं बंद करणार, आम्ही कमरा बांधणं सुद्धा बंद करणार. आणि डॉक्टरचे दवाखाने कुठपर्यंत चालणार? जोपर्यंत रोग येणार नाहीत तोपर्यंत. जसे डॉक्टरचे दवाखाने चालतात तसे आमचे दवाखाने नाहीत. आमचं वैद्यकीय काय म्हणतात त्याला, आयुर्वेदिक मध्ये काय म्हणतात, आयुर्वेदिक आहे आपलं. ते म्हणतात एखाद दिवस उपवास धरायचा म्हणजे पोटाला आराम. पण आमच्या वारकरी संप्रदायानं सांगितले दर 15 दिवसाला जर एकदा एकादश निरंकार धरली दवाखान्यात जायची गरज नाही. इतकं महत्व वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकादशीचं आहे. मग कशी धरायची? तर दशमीला एक भुक्त आहे, एकादशीला पूर्ण दिवस निरंकार आहे आणि द्वादशीला दिवस निघता एक भुक्त सांगितलेलं आहे. अशी जर एकादशी धरली तर त्याला एकादशीचं पुण्य पदरात पडतंय. आणि जर नाही धरली तर मग नाही पडत. बाकी काय होणार आहे? तू म्हणता महाराज तुम्ही धरता का नाही? आणि तुमचा प्रश्न योग्य एकदम, तुम्ही धरता का नाही? मी म्हणतो आपले जण अशी होत नाही. कॅमेरा चालू आहे साक्षीला, नंतर कधी ऐकायला मी धरीत नाही. मग तू म्हणता तू सांगायला कस काय? तर त्याच्याकरता एक दृष्टांत देतो. तू कस काय सांगायला तू म्हणतात ना, त्याच्याकरता एक दृष्टांत देतो. इथं आपल्या रोडच्या बाजूला एक दगड लावलेला आहे. काय लावलेला आहे? दगड लावलेला आहे. आणि तिथं लिहिलेलं आहे परभणी किती किलोमीटर आहे? 9 किलोमीटर आहे. किती आहे? 9 किलोमीटर आहे. मग परभणी जर 9 किलोमीटर आहे, मला खरं सांगा त्या दगडाचं खरं आहे का नाही? परभणी किती इथून? 9च आहे. मला आता दुसरं उत्तर द्या, दगड परभणला गेला का? गेला का नाही? गेला नाही. पण दगडावरला खरं आहे का नाही? नाही, बोला बोला, तुम्ही बोलत नाहीत का? दगडावरला खरं आहे का नाही? आहे ना. दगड परभणला गेला नाही. तसं दत्ता महाराज तुम्हाला एकादशीचं महत्व सांगायला दत्ता महाराज दगड आहे. त्या दगडावर लिहिलेलं आहे की अशी एकादश धरली तर काय होतंय? पुण्य पदरात पडतंय. हे 100% खरं आहे दत्ता महाराज या दगडावर लिहिलेलं. पण हा आणखीन एकादशी पर्यंत गेला नाही. विठाला. 1
वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर म्हणायचे, गाढवासारखा चर पण एकादशी धर, न धरलेल्यापेक्षा तो बरा. विठाला विठाला म्हणून असा महान पर्व काळ आहे. प्रत्येकाने एकादशी धरली पाहिजे. आता एकादशीचं जास्त चिंतन करीत नाही, मला अभंगाकडे यायचंय. म्हणून या एकादशीच्या मुहूर्तावर, या महापर्व काळावर, या आपल्या समसापूर नगरीमध्ये माझ्या वाट्याला आली ही कीर्तनाची सेवा. आणि जे उद्या द्वादशीचे जे यजमान आहेत ते आमच्यावर नितांत प्रेम करणारे परभणी आयसीयूचे मॅनेजर श्री हरिभक्तपरायण आमचे राजेभाऊ लक्ष्मणराव चोपडे पाटील यांच्या या द्वादशीच्या यजमानाच्या अनुषंगानं ही एकादशीची रात्रीची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला त्यांच्याच संपर्कातून आली. ज्यांनी मला संपर्क केला त्यांचे काय म्हणतात त्यांना, उपमॅनेजर, डेप्टी आमचे ओंकार देशमुख यांनी संपर्क केला. तसेच आमचे गंगारामजी महाराजांनी, दीपक महाराज, गावातील रावसाहेब महाराज, सर्व भजनी मंडळी, संतोष महाराज असतील, सर्वांनी संपर्क केला. आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नामांकित गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. असं वाटत नाही की एक दिवसाचा कार्यक्रम आहे, असं वाटतंय की काला आहे. इतकं वातावरण छान आहे, पाऊस नाही, छान वातावरण आहे. ज्यांनी सुंदर अशी भजनाचा प्रारंभ केला असे भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण मनोज महाराज राऊत परभणीकर, तसेच ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, आज पहिलीच वेळ भेट आहे त्यांची भजनामध्ये, अगोदर झाली असेल, असे श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट नारायण महाराज पालवी, गोड आवाज दोघांचा बी. त्यानंतर ज्यांची पखवाजाव साथ आहे असे श्री हरिभक्तपरायण आमचे मुंजाजी महाराज यांची उपस्थिती आहे. श्री हरिभक्तपरायण मृदंग सम्राट बापूराव महाराज त्यांचे शिष्य आहेत. आणि त्यांची चुणूक मला तुमच्यात दिसली बापूराव महाराजाची. तसेच उपस्थित सर्व गावकरी भजनी मंडळी. आता सर्वांचे काही नावं घेत नाही, सर्वांच्या चरणी नारदाच्या गादीहून साष्टांग नमन करतो. आणि हो, आज दुसरी एक गोष्ट घडली कागटाळी न्यायाप्रमाणे. कागटाळी न्याय कशाला म्हणतात गणेश महाराज? कावळा सापडतच नाही, कावळा हा म्हणता सापडतच नाही. आणि सापडला तर सापडला, कोणाला सापडला माहिती आहे का? आंधळ्याला. डोळस माणसाला कावळा सापडत नाही, पण सापडला तर सापडला कोणाला? आंधळ्या माणसाच्या टाळ्यावाजीत जाऊ लागलं, तिच्या हातात पडला. तसं आम्ही टाळ्यावाजत समसापूरला येत असताना अचानकच गणेश महाराज भेटले आम्हाला. नाही तर गणेश महाराज भेटणं लय मुश्किल आहे. 3 वर्षापासून ते मला भेटायले. किती वर्षापासून? पण आज त्यांचा योग आला. माऊली कीर्तन सोहळ्याचे सर्व संस्थापक अध्यक्ष, यूट्यूबचे मालक आमचे गणेश भाऊ चोपडे यांची उपस्थिती आहे. आणि त्यांनी सेटअप सुद्धा आणलेला आहे. समसापूरकर, बरं समसापूर लय मोठं आहे. गंगारामजी महाराज यूट्यूब चॅनल प्रसिद्ध आहे समसापूरचं. फक्त ते परभणला राहतात त्याच्यामुळं काय झालंय ते लक्षात येईन, पण हे मूळ समसापूरचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आज तेच यजमान आहेत. आज विठाला विठाला गोड अशी साऊंड सिस्टीम आमची खटिंग बंधू देवठाणकर यांची सिस्टीम आहे. आमच्यासोबत आलेले दोन्ही ओंकार महाराज, बाबूराव महाराज मुरुंबेकर, सर्वांची उपस्थिती आहे. आपले आर्वीकर काय महाराजच ना, आर्वीकर महाराज, रामभाऊ महाराज, मुरलीधर महाराज यांची उपस्थिती आहे. गावातील आमचे संतोष महाराज असतील, रावसाहेब महाराज असतील, बाळू महाराज असतील, सर्वांच्या चरणी नारदाच्या गादीहून साष्टांग नमन करतो. घेतलेल्या रामाजन धरण महाराजाच्या आरतीपर अभंगाला
योग्य वेळामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करतो. विठाला